राम राम मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. अँड आज घेऊन आलो मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ, नवीन जागा. तर जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहितीच आहे, सासूबाई आले आमच्या जर्मनीला, मार्बुर्गला. तर आम्ही विजिट करतोय आता मार्बुर्गच्या जवळपासच्या जागा. आणि आज आलोय आम्ही स्पीगललुस्टूमला. थोडंसं अवघड नाव आहे, तर त्या नावाचा अर्थ असा होतो की एक टॉवर आहे इथला आमच्या मार्बुर्ग सिटीचं. तर आम्ही आज तिथे जाणार आहे आणि मग बघू कसं आहे काय आहे, मी तुम्हाला दाखवतोच. तर जायचं का? चलो लेट्स गो. तर मंडळी, आता आम्ही फायनली पोचलोय स्पीगललुस्टूमला. आणि म्हणजे जागा म्हणजे इथे आम्ही गाडी केली पार्क आमची, आणि त्या साईडला करत जावं लागतं. टोटल जे डिस्टन्स आहे घरापासून ते जास्त नव्हतं, 7-8 किलोमीटर आमच्या घरापासून आहे जागा. तर दाखवतो मी तुम्हाला आता स्पीगललुस्टूम. वरती पण जाते. हे इथे जे कल्चरल इव्हेंट्स वगैरे होतात ना, त्याचं टाइम टेबल आहे. स्पीगलस्टूम हे पण ओपन एअर थिएटर ते वरती. आणि आपलं कल्चरल इव्हेंट्स असतात ना, डान्स वगैरे असं कॉम्पिटिशन. हा, हॉरर लाईव्ह हॉर्शपील नाक ब्राम ट्रॅकुला. आपण ह्या स्पॉटला सनसेट मस्त भेटलाय. आम्हाला पण सांग ना इन्फॉर्मेशन. आधी मी दाखवतो, मग तू इन्फॉर्मेशन सांग. तर ही आहे आपल्या मार्बुर्गची जागा. ही जवळपास 35 मीटर लॉंग आहे. आणि बिल्ड केलं होतं जे मी वाचलंय 1890 मध्ये. एवढीच इन्फॉर्मेशन मला माहिती. आज चांगली रिसर्च करून आलाय. थोडी माहिती ना, खरा युट्यूबर नाही थोडी माहिती करतोय आता गोळा. तर हे बघा कशी जागा आहे मस्त. तर ह्या जागेचं वैशिष्ट्य आता बायको सांगेल तुम्हाला. तो जो हार्ट आहे ना, पण सांगा ना, आम्हाला पण सांगा. तो जो हार्ट आहे ते रात्री त्याचा लाईट लागतोच नेहमी. आणि त्याच्यामध्ये ट्री आहे बघा, पिंक कलरची. असं दाखवतो मी. हा, ते जे ट्री सारखं आहे. तर हा, हे जे एजेस वाला हार्ट आहे ह्याचा लाईट लागतो युजली, म्हणजे तो ऑरेंज कलर वाला. हा, बट मधला जो आहे ट्री सारखं, तर स्पेशल ओकेजन्स जेव्हा असतील, जसे की झालाय कोणाला प्रपोज केलंय, लग्न झालंय, तर इकडे आपण त्यांना फोन करून इन्फॉर्म करायचं. मग तेव्हा तो स्पेशल ओकेजनला तो लाईट लागतो आणि मग पूर्ण सिटीला कळतं की काहीतरी झालंय, काहीतरी विशेष अनाउन्समेंट असं काही होत नाही, जस्ट लाईट लागतो. काहीतरी हॅपी मोमेंट आहे आपण सांगितल्यावरच. हा, मग ते लग्न असो. आणि इकडे असं ट्रेडिशन आहे की प्रपोज केल्यावर ते हे करतात. ट्रेडिशन म्हणजे ते जे इथले प्रॉपर आहे, हा, ते करतात मोस्टली जर्मन लोक जे इथले प्रॉपर आहेत. काय महत्व सांगितलं, वा. ते आता कॅप्चर होऊन कधी दाखवता येईल की नाही माहिती नाही. इथे कॅप्चर म्हणजे स्पेशल ओकेजन नसेल तेव्हा आपण दाखवू. आपल्या घरावर लाईट दिसतो, पण म्हणजे लाईट तर दिसतो आम्हाला, बट जो मेन मधला लाईट आहे तो फक्त स्पेशल इव्हेंट. आम्ही पण अजून पाहिला नाही, नुसतं ऐकलंय. म्हणजे कंटिन्युअस थोडी आपण पाच बसणार आहे. जेव्हा चालतो होतो तेव्हा लाईट दररोज लागतो. मधले ट्री आहे तो कोणी सांगितली तर येस. त्याचा कॉल करायला नंबर पण आहे, स्पेशल ओकेजन साठी. त्याचा नंबर पण आहे, कॉल करू शकतो. वेबसाईटवर चेक केलं. तर असं आहे एकंदरीत इथली कथा. आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथला सनसेट आणि आमची सिटी. हे झाडं खूपच वाढले का इथले.
ही आहे आमची सिटी. सध्या आहे झाडं खूप वाढलेली इथले, नाही तर मस्त व्ह्यू येतो. आलो होतो ना तेव्हा इथे मम्मी पप्पा बरोबर, तेव्हा इथे हे झाडं नव्हते, त्याच्यामुळे सिटीचा व्ह्यू एकदम भारी दिसायचा. आता थोडंसं झाडं वाढले. हा, मग आपण इथे टेंट मध्ये गेलो होतो ना, रोहित पण होता ना. इकडून तिकडून ना हाईक करून येतात या बाजूने, ट्रेकिंग वगैरे करून लोक येतात. आता आपण जसं डायरेक्ट गाडीने आलोय तर इथे ट्रेक करून यायचा पण. तू म्हटली असते तर आपण ट्रेक पण केलं असतं. मला चालला त्याला सकाळी सकाळी यायला पाहिजे. नको, मला नाही चालायचं, गाडी बरं काय आहे. माहिती नाही कुठून घरापासून का? नाही घरापासून वर यायला. अच्छा, मला वाटलं घरापासून. ट्रेकला का? एवढं नाही माहिती. नाही, घरापासून 7-8 किलोमीटर आहे आणि ट्रेक जास्त मोठा नाही आहे, पण हो इकडे असेल त्यांचं बरंच पैकी. कॅफे बंद झालंय आपण लेट आल्यामुळे. संध्याकाळी कॅफे मध्ये 8 वाजले. ती एक पेस्ट्री ती खूप फेमस आहे. हा, बायकोला जास्त माहिती आहे आमच्या. आम्ही गेलेलो आहे. हो काय? तू नव्हता. नाही, मी कॅफे विफे मध्ये गेलोच नाही इथे जास्त. पण आमचे एक फ्रेंड्स आहे, ते इथे फक्त स्पेशली त्या कॅफे मध्ये खायला येतात एव्हरी सॅटर्डे. हौशी माणसं आहे, हौशी. चला आता थोडासा परिसर बघू आपण जरा, आणि वरती जायचं आलं तर वरती वर जाऊया. जाऊ ना. येस, हो. हाय कर. वरती ऑलरेडी पोहोचले मॅडम, आता मला वरती जायचंय. अरे यार, मम्मी आली तर असं करते म्हणजे मला. का ग? मम्मी आली तर असं करते मला, चुकी. बर, देव पाहतो सगळं. चल वरती आणि भेटूया बायकोला. तर मी तुम्हाला एक जाता जाता गोष्ट दाखवतो, जे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की फोन करून तुम्ही इथे लाईट लावू शकतात. तर हा आहे तो लाईट, जो तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून ही इथे जे प्रिंगनझिदास लिस्ट म्हणजे लाईट, तर हे मार्बुक सिटीकडनं प्रोव्हाइड केलेलं आहे. तो वेबसाईटवरती जाऊन पण आपण त्यांना कॉल करून सांगू शकतो. इथे तुम्ही ऑलरेडी बघितलं, इथे जे इव्हेंट्स वगैरे होतात त्याचं टाइम टेबल आहे. तर चला जाऊया वरती. सापडली. वा, याच्या वरतून त्या साईडने होतं ना. हा, इथूनच होतं. 60 सेंट आईनगांग. तर गाईज आता आम्ही जातोय थोडस खाली. जागा आहे बंद, त्याच्यामुळे आम्हाला तर काय आता मध्ये टॉपला. हे कॅफे बंद आहे का ग? 8 सव्वा 8 वाजले आता. दिनस्टा गृहटाग आहे. ओके, बोले तो मंगळवार. एव्हरी दिनस्टाग, एव्हरी मंगळवार. चला, इकडे साईडला गार्डन पण आहे, थोडस तुम्हाला मी गार्डन दाखवतो इथलं. हे कॅफे जे याला कनेक्टेडच आहे साईडला. जाते का खेळायला? छोटे छोटे, एकदम छोटे पण आहे. 6 महिने 1 वर्षाच्या बाळासाठी. काय ते? काहीतरी ॲनिमल बनवायचा ट्राय केलेला. काय पता.
हा काय बंब आहे का? नाही हे हीटर आहे. हा इकडून ते हे करतात ना, त्याला काय म्हणतात, लाकडं जाळायसाठी थंडीच्या टाइमला, ते बहुतेक तो किंवा लॅम्प असेल. लॅम्प असेल, लॅम्प. बीच लाईट हाऊस वाटतं. हा लाईट हाऊस होऊ शकतो. हे काय माहित नाही. छान आहे. काय काय ते रेल्वे पटरी बंद आहे वाटतं, काय माहिती. हा सगळे वेळ एका ठिकाणीच जॉईन करून टाकले, पता नाही. चला तर आता जाऊ आपण, थोडेसे फोटो घेऊया या जागेवरती आलोय तर, आणि भेटूया नेक्स्ट तुम्हाला नेक्स्ट जागेवरती जेव्हा आम्ही जाऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि कुठे गेले, काय नाव होतं, तुम्ही नाव सांगणार होते. एकदा सगळ्यांसाठी एकदा. नाही एकदा, अवघड पार्ट आहे पण तोच महत्वाचा. स्पिगल लुस्ट. स्पिगल लुस्ट. येस, तेवढंच काही झालं नाही. स्पिगल लुस्ट. तर ही होती आपली आजची जागा. आणि जसं जसं आम्ही आता जिथे जाऊ तसे तसे आम्ही व्हिडिओ टाकत राहू, छोटे छोटे मम्मी सिरीज. येस, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.